प्रश्न पहिला, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? उत्तर बरोबर आहे, 11 एप्रिल 1827. प्रश्न दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कुठे झाला? पर्याय 1 सातारा, पर्याय 2 पुणे, पर्याय 3 अहमदनगर, पर्याय 4 नाशिक. उत्तर बरोबर आहे, पुणे. प्रश्न तिसरा, ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते? पर्याय 1 रमाबाई, पर्याय 2 यशोदाबाई, पर्याय 3 सावित्रीबाई, पर्याय 4 ताराबाई. उत्तर बरोबर आहे, सावित्रीबाई. प्रश्न 4, भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? पर्याय 1 सावित्रीबाई फुले, पर्याय 2 महात्मा गांधी, पर्याय 3 पंडिता रमाबाई, पर्याय 4 रमाबाई रानडे. उत्तर बरोबर आहे, सावित्रीबाई फुले. प्रश्न 5, ज्योतिबा फुले यांनी कोणत्या सभासदांवर विशेष भर दिला? पर्याय 1 जाती निर्मूलन, पर्याय 2 स्त्री शिक्षण, पर्याय 3 शेतकरी हक्क, पर्याय 4 वरील सर्व. उत्तर बरोबर आहे, वरील सर्व. प्रश्न 6, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? पर्याय 1 1867, पर्याय 2 1870, पर्याय 3 1873, पर्याय 4 1875. उत्तर बरोबर आहे, 1873. प्रश्न 7, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय 1 लोकमान्य टिळक, पर्याय 2 महात्मा फुले, पर्याय 3 आगरकर, पर्याय 4 गोपाळ गणेश आगरकर. उत्तर बरोबर आहे, महात्मा फुले. प्रश्न 8, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना काय केली? पर्याय 1 धार्मिक प्रचारासाठी, पर्याय 2 शिक्षणासाठी, पर्याय 3 सामाजिक समतेसाठी, पर्याय 4 राजकीय सत्तेसाठी. उत्तर बरोबर आहे, सामाजिक समतेसाठी. प्रश्न 9, ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्गासाठी विशेष कार्य केले? पर्याय 1 उच्चवर्णीय, पर्याय 2 शोषित व वंचित वर्ग, पर्याय 3 व्यापारी वर्ग, पर्याय 4 श्रमिक वर्ग. उत्तर बरोबर आहे, शोषित व वंचित वर्ग. प्रश्न 10, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणत्या विषयावर आधारित आहे? पर्याय 1 शिक्षण, पर्याय 2 धर्म, पर्याय 3 शेतकरी शोषण, पर्याय 4 स्त्री हक्क. उत्तर बरोबर आहे, शेतकरी शोषण.